दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पावसाळ्यात मुंबई नाशिक महामार्गाची अक्षरशः चाळण झाली। खड्ड्यांमुळे महामार्गावर दरवर्षी अपघात होतात, पण परिस्थिती अजिबात बदलत नाही। महामार्गाच्या सरकारी पाहणीची नाटकं होतात, महामार्गाची दुरावस्था तशीच राहते। महामार्गाच्या या स्थितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं। तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याला 4 मंत्री असताना अजित पवारांना रस्त्याबाबत भूमिका घ्यावी लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। बघूया नाशिक मुंबई महामार्गाच्या परिस्थितीवर एबीपी माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट। पुणे नाशिक आणि मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून या दोन्ही महामार्गांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। खरं तर आपण सध्या पुणे नाशिक महामार्गावर आहे। हा राष्ट्रीय महामार्गावर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खड्डे पडले असून या दोन्ही महामार्गांची अवस्था ही अत्यंत खराब आहे आणि वाहतुकीसाठी हा देखील धोकादायक हा महामार्ग ठरतोय। रस्त्यांवर अपघातांची संख्या देखील ही वाढली आणि हीच परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून या महामार्गांची दुरुस्ती करावी अशी मागणी केलेली आहे। हा जो खड्डा आहे तो खड्डा आपण मोजतोय 2 फुटाचा हा आणि रुंदीचा हा खड्डा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हीच परिस्थिती जर बघितली तर या ठिकाणी आपण या खड्ड्याची जर संपूर्ण परिस्थिती बघितली तर जवळपास 6 फुटाचा हा लांब असलेला हा खड्डा आपल्याला पाहायला मिळतोय। हीच परिस्थिती या संपूर्ण महामार्गावर आहे। कुठून आले? आम्ही यवतमाळ जिल्हा। किती खड्डे रस्त्यावर? भरपूर खड्डे आहेत, खूप त्रास होत आहे गाडी चालवायला। काय काय नुकसान झालंय? गाडीचे टायर 2दा पंक्चर झाले, खालून घासली पण चंबरला। खूप प्रॉब्लेम चालला गाडी चालवायला। जर बघितलं तर ह्या खड्डेमय रस्त्याच्या मार्गातून जे मार्गक्रमण या ठिकाणी वाहन चालकांना करावं लागत असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।